कचारगड धनेगाव यात्रा निमित्त आदिवासींचे वैभव व संस्कृतीचे जतन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड धनेगाव येथे आदिवासी बांधवांचे पवित्र देवस्थान असल्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील व इतर राज्यातील आदिवासी बांधवांना एकत्रित करण्यासाठी यात्रेचे आयोजन केले जाते। कचारगड यात्रा आदिवासी समाजाच्या श्रद्धेचे, संस्कृतीचे व परंपरेचे प्रतीक मानले जाते। ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्रित आणणारी, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती, वर्षाला जतन करणारी सामाजिक परंपरा, समाजाची समृद्ध संस्कृती, श्रद्धा, जीवनमूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत। या यात्रामुळे समाजात एकोपा वाढतो, परस्परांविषयी आपुलकी निर्माण होते, आपल्या मुळाशी असलेली नाती अधिक घट्ट होतात। कचारगड यात्रा ही समाजाला दिशा देणारी व संस्कृतीला जिवंत ठेवणारी, बदलत्या काळात सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचे जतन, आदिवासी अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारी आहे। या पावन प्रसंगी आज आदिवासीचे प्रतीक असलेल्या ध्वजाचे ध्वजारोहण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। पारंपरिक विधी, भक्तिरसाने सर्व परिसर आदिवासी बांधव भारावून गेले। या पावन प्रसंगी प्रत्येक नागरिकांनी, विशेषतः तरुण पिढीने कुटुंबासह यात्रेत सहभागी व्हावे, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे यात्रेप्रसंगी उपस्थित देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय संजय पुराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय फग्गनसिंग कुलस्ते, महाराष्ट्र प्रदेश महासचिव केशवराव तिरानिक, डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मसराम साहेब, पंचमभाई भलावी व परिषदेचे पदाधिकारी यांनी समस्त आदिवासी बांधवांना उपस्थित राहण्यास आवाहन केले। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।